नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी आपलं जजमेंट वर्डिक्ट दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतात ते म्हणजे कुठल्याही प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये जर लोकशाही व्यवस्था नसेल तर त्याचा अंतिम परिणाम काय होऊ शकतो हे श्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये घडले. श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये घडलेलं आहे. आपण फक्त एका मर्यादित अर्थानं या निकालपत्राचं अवलोकन करणार आहोत. तो फार कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा आहे. अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी की ज्या ज्या गोष्टी असं दाखवत आहेत की भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये या देशाच्या निवडणूक आयोगाला जी गोष्ट अभिप्रेत होती की कुठल्याही प्रादेशिक पक्षामध्ये लोकशाही व्यवस्था असायला हवी, हा निर्णय हा श्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने लागला आहे किंवा श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये लागला आहे याबद्दल शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण विश्लेषण करू. परंतु कायद्याच्या पातळीवरती या मुद्द्याचा पुढे कीस पडणार असल्यामुळं एका प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये लोकशाही नसेल तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण श्री राहुल नार्वेकर यांचा आजचा निवाडा आहे. तो आता राष्ट्रीय पक्षामध्ये पण जवळपास निवडणुका ह्या डमीच पातळीवरती होतात, परंतु शिवसेना ह्या राजकीय पक्षामध्ये पक्षप्रमुख पद हे अस्तित्वातच नाहीये ही गोष्ट यापूर्वी सुद्धा स्पष्ट झालेली होती. ज्यावेळेला इलेक्शन कमिशननी हे सांगितलं, आता आपला जो काही एकूण विचार करण्याची धारणा आहे त्या राजकीय पक्षाचे प्रेक्षक आणि नेते कार्यकर्ते हे त्याच पद्धतीने विचार करतील. परंतु आज श्री राहुल नार्वेकर यांनी जो निवाडा दिलेला आहे अजून तो निवाडा सुरूच आहे. इंग्रजी भाषेमध्ये ते बोलत आहेत. याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की शिवसेना ह्या प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये लोकशाही व्यवस्था अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळंच या पक्षामध्ये कुठल्याही पातळीवरती पक्षप्रमुख पद, कारण महाराष्ट्राला शिवसेना जी ज्ञात आहे ती दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत म्हणून. परंतु ज्या वेळेला हा वाद सुरू झाला त्यानंतर हे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती अधिकृतपणे जी 40 पानाची ही जी निवडणूक आयोगाकडे सादर झालेली पक्षाची घटना आहे त्याचं नीट अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की शिवसेना ह्या राजकीय पक्षामध्ये पक्षप्रमुख पद हे अस्तित्वात नाही. त्याचं कारण पण आहे, 1999 साली ज्या वेळेला शिवसेना ह्या राजकीय पक्षाला असं सांगितलं गेलं की तुमच्या पक्षामध्ये लोकशाही व्यवस्था असायला हवी जशी इतर राजकीय पक्षामध्ये आम्हाला अपेक्षित आहे, त्यानंतर शिवसेना या राजकीय पक्षामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी संरचना केली आणि त्या संरचनेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलं. कारण मुळात एका पायरीवरती राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य निवडून येतील, काही लोक अपॉइंटेड असतील. जसे या शिवसेना या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 19 सदस्य आहेत, त्यातले 14 सदस्य हे निवडून येतात, बाकीचे सदस्य हे अपॉइंट करायचे असतात. जसे एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीच या मंडळींना नियुक्त केलं होतं. अडचण कुठे आहे की 2018 साली ज्या वेळेला शिवसेना या राजकीय पक्षामध्ये बदल घडला आणि श्री उद्धव ठाकरे यांना पक्षाचं पक्षप्रमुख पद दिलं गेलं आणि त्यांच्याकडे सर्वाधिकार दिले गेले, तिथे खरी अडचण झाली. आता मी राष्ट्रवादी काँग्रेसची घटना आणि शिवसेनेची घटना याचा पण अभ्यास केलेला आहे. असं लक्षात येत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण राष्ट्रीय कार्यकारिणीला पूर्ण अधिकार आहेत, एका व्यक्तीला नाहीत. शिवसेना या राजकीय पक्षामध्ये श्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार दिले होते आणि सर्वात आधी तर या देशाच्या निवडणूक आयोगाने सांगितलं की अशा पद्धतीनं पक्षांतर्गत असलेली लोकशाही ही तुम्ही संपवू शकत नाही, तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करूनच निवडणुका घ्याव्या लागतील. त्याच्यातनं एक राष्ट्रीय कार्यकारिणी अस्तित्वात येईल आणि ती राष्ट्रीय कार्यकारिणी ही पक्षासंदर्भातले धोरण घेईल. आणि म्हणून श्री राहुल नार्वेकर यांनी पक्षाची 2018ची घटना मान्य केलेली नाही, जी घटना ही निवडणूक आयोगाने सुद्धा मान्य केली नाही. राहुल नार्वेकर यांनी 1999 सालची जी पक्षाची घटना होती ती मान्य केली की ज्या घटनेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2018 साली उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पद दिल्यानंतर ती घटना ना निवडणूक आयोगाकडे सादर झाली ना त्या घटनेला कधी मान्यता मिळालेली आहे. त्यामुळं ही जी बाब आहे ती एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावरती पडली की पक्षांतर्गत लोकशाही हिला नख लावलेला आहे. आणि हा मुद्दा यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये फक्त याच मुद्द्यात नाही तर अरुणाचल प्रदेश संदर्भामध्ये सुद्धा शेड्यूल 10चा ज्यावेळेला अन्वयार्थ लावला गेला
त्याही वेळेला चर्चेला आला होता की समजा पक्षामध्ये पक्षाच्या धोरणाबद्दल काही मतांतर आहेत, अशा वेळेला जर पक्षप्रमुखाला सर्वाधिकार दिले तर त्या सर्वाधिकाराचा वापर करून पक्षप्रमुख हे पक्षामध्ये असलेल्या इतर मतांचा अनादर करतील आणि त्यांची हुकुमशाही होईल। आणि अशा अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की शेड्यूल 10चा अर्थ असा नव्हे की पक्षांतर्गत लोकशाही किंवा मतभेद हे व्यक्तच करायचे नाहीत। ही दुसरी गोष्ट सुद्धा श्री एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावरती पडलेली आहे। मी फक्त कायद्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जो निकाल लागलेला आहे त्याला कायद्याचा काय आधार आहे, कुठले सायटेशन्स, कुठले प्रेसिडेंट यापूर्वी वापरले गेलेले आहेत, निवडणूक आयोग काय म्हणतो आहे, एवढ्या मर्यादित करतो आहे, याच्यामध्ये राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती भूमिका वगैरे घेतली का, हा मुद्दा हा नंतरच्या चर्चेचा आहे। इथे घडलंय काय की 1999 साली पक्षाची एक घटना स्थापन झालेली आहे। ती घटना दिवंगत बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत व्यवस्थित चाललेली आहे। 2018 साली या घटनेमध्ये मोठे बदल केले गेले आणि ते बदल करत असताना कुठेतरी एक बैठक झाली असं म्हटलंय की जी बैठक सुद्धा झाली की नाही याबद्दल अध्यक्षांचं पूर्णपणे समाधान झालेलं नाही। 2018 साली ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्यानंतर हा निर्णय निवडणूक आयोगाकडे कळवलाच नाही आणि म्हणून श्री उद्धव ठाकरे यांना सर्वेसर्वा मानणं हे राहुल नार्वेकर यांनी अमान्य केलेलं आहे। त्यांच्याऐवजी राष्ट्रीय कार्यकारिणीनं जो निर्णय घेतला की ज्या निर्णयान्वये श्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख म्हणून मान्यता मिळाली ती निवडणूक आयोगाला अपेक्षित असलेल्या लोकशाहीप्रमाणे आहे असं म्हणत ज्या वेळेला पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेला श्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणी अन्वये नियुक्त झालेला श्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच शिवसेना आहे अशी मान्यता श्री राहुल नार्वेकर यांनी दिली। आणि यापूर्वीचा प्रेसिडेंट पाहता, यापूर्वी समाजवादी पक्षासंदर्भामध्ये सुद्धा दिलेला निवाडा पाहता हा निवाडा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा टिकू शकतो। कारण त्याचं कारण राहुल नार्वेकर यांनी वापरलेलं विजडम नाहीये, त्याचं कारण या देशाच्या निवडणूक आयोगाला अपेक्षित असलेली पक्षांतर्गत लोकशाही आहे। जम्मू काश्मीर पासून तर तामिळनाडू पर्यंत आणि इन्क्लुडिंग आता सगळ्या राष्ट्रीय पक्षामध्ये सुद्धा जी लोकशाही निवडणूक आयोगाला अपेक्षित आहे तशी कुठेही नाहीये। कुठेही तशा थेट अर्थाने निवडणुका होत नाहीत आणि स्पेशली जे प्रादेशिक राजकीय पक्ष हे एका कुटुंबाशी मर्यादित आहेत तिथं तर हे सातत्यानं होताना आपण पाहिलेलं आहे की तिथे केवळ निवडणुकांचे फार्स होतात आणि त्यातनं त्याच कुटुंबातले सदस्य हे अध्यक्षपदी येतात, तेच पक्ष वर्षानुवर्षे चालवत असतात। निवडणूक आयोगानं दिवंगत TN शेषन हे प्रमुख असताना सातत्यानं हे सांगितलं की असं चालणार नाही, तुमच्या पक्षामध्ये सुद्धा निवडणुका व्हायला हव्यात। आणि आता आपण बघतो आहोत की हाच निर्णय श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये गेलेला आहे। बऱ्याच गोष्टीचा उहापोह झाला। माननीय अध्यक्षांनी 2018 सालची शिवसेना प्रमुख म्हणून श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा जो घटना बदल झाला तो मान्य केला नाही। शिवसेना या पक्षामध्ये आम्ही तोच बदल मान्य करतो जो निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे आणि तो 2023चा आणि 2018चा नव्हे तर 1999चा आहे अशा पद्धतीचं वर्डिक्ट त्यांनी दिलं। राहुल नार्वेकर यांच्या मते घटना, नेतृत्व आणि विधिमंडळाचा पक्ष हेच मुद्दे महत्त्वाचे होते आणि त्याच मुद्द्याच्या आधारावरती त्यांनी हा निवाडा दिला। पुन्हा एकदा श्री राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या कुठल्या चौकटीचा आधार घेऊन हा निर्णय दिला एवढ्याच मर्यादित आपला मधल्या वेळेचा भाग आहे। शेवटचा जो भाग आहे की हरून सुद्धा श्री उद्धव ठाकरे जिंकतील का त्याचा आपण विश्लेषण शेवटी करू। उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते हे आम्हाला मान्य नाहीये। ECI कडे दिलेली जी घटना आहे ती नंतर आली, म्हणजे ज्या वेळेला हे डिस्प्यूट क्रिएट झालं, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांच्या विरोधामध्ये गेले, त्यानंतर रिट्रोस्पेक्टिव्हली ही घटना निवडणूक आयोगाकडे गेली। तोपर्यंत ही घटना अशा पद्धतीनं होती याबद्दलचा कुठलाही निवडणूक आयोगाकडे पुरावा नव्हता किंवा तसं काही झालंच नाही। पक्षामध्ये निवडणूक झाली नाही, पक्षाची थेट नियुक्ती झाली आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला दुय्यम स्थान मिळालं। पुन्हा निवडणूक आयोगानं जे निकष लावले की आमच्या समोर सुद्धा पक्षानं म्हणजे दोन्ही गटांनी आमच्याकडे पक्षामध्ये बहुमत आहे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची पडताळणी करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाहीये। त्यामुळे निवडणूक आयोगानं ज्या ट्रिपल टेस्टमधल्या दोन गोष्टी गृहीत धरल्या की विधिमंडळामध्ये कोणाचं बहुमत आहे, विधिमंडळामध्ये मिळालेल्या आमदार आणि खासदारांना मताची जी टक्केवारी आहे ती काय सांगते, त्या आधारावरती इलेक्शन कमिशननं जसा निवाडा दिला अगदी तशाच पद्धतीनं इलेक्शन कमिशनच्या या निवाड्याचा आधार
श्री राहुल नार्वेकर यांनी पण घेतलेला आहे. 2018ची घटना दुरुस्ती मान्य केली नाही. प्रतिज्ञापत्र पडताळून पाहण्यासाठीची आमच्याकडे कुठलीही यंत्रणा नाही आहे. 2018 साली पक्ष नेतृत्व आणि जी रचना केली गेली ती अयोग्य आहे. ही रचना ही पक्षाच्या घटनेप्रमाणे नाही, राष्ट्रीय कार्यकारिणीचा संकोच करणारी आहे. अशा पद्धतीचा थेट निवाडा श्री राहुल नार्वेकर यांनी दिला आणि म्हणून मग 2018ची घटना त्यातली पदरचना ही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे नसल्यामुळं, पक्षप्रमुखांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार नसल्यामुळं आपण श्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा शिवसेना आहे असं मानत नाही, असं श्री राहुल नार्वेकर म्हणाले. एक गोष्ट लक्षात घ्या, श्री राहुल नार्वेकर यांनी आपण एक क्षण असं म्हणू की भारतीय जनता पार्टी आणि श्री एकनाथ शिंदे यांना मान्य होणारा निर्णय दिला असं जरी म्हटलं किंवा असं काही क्षणासाठी जरी मानलं किंवा ते तसं आहे असं आपली पूर्ण खात्री जरी झाली, तरी हा निवाडा हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. आणि त्याही वेळेला याच मुद्द्यांचा कस पडणार आहे की 2018 साली श्री उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून जी नियुक्ती झालेली आहे ती भारतीय निवडणूक आयोगाला अपेक्षित असलेल्या लोकशाहीला अनुसरून आहे का? माझ्या मते नाही. कारण भारतीय लोकशाही निवडणूक आयोगाला या कुठल्याही प्रादेशिक पक्षामध्ये लोकशाही अपेक्षित आहे आणि त्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या वेळेला हा खल होईल त्यावेळेला खरा कस लागणार आहे अध्यक्षांचा. कारण या पद्धतीची संरचना ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, तिथे अध्यक्षाला सर्वाधिकार नाही आहेत. अध्यक्षांच्या ऐवजी जर पक्षाच्या विरोधामध्ये कोणी काम करत असेल तर अगदी जिल्हा पातळी, राज्य पातळी, युनियन टेरिटरी पातळी आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा अँटी डिसिप्लिन म्हणजे पक्ष शिस्त याबद्दल कुणी मोडली याबद्दलचा निर्णय घेण्यासाठीची समिती आहे. ती समिती तो निर्णय घेते, ना की अध्यक्ष घेतात, जे श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल झालेलं आहे. आणि या सगळ्यांचा आधार घेऊन तुम्ही जी पक्षांतर्गत संरचना नव्याने केली ती बेकायदेशीर ठरल्यामुळं 2023 साली श्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत जो बदल केला तो बदल करत असताना राष्ट्रीय कार्यकारिणीची जी कथित बैठक घेतली ती कथित, कारण त्याच्या अर्थाने पण खूप साऱ्या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उभा राहू शकतं की ती राष्ट्रीय कार्यकारिणी ती झाली, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी श्री उद्धव ठाकरे गटाच्या सगळ्या मेंबर्सना बोलवलं होतं का? त्यांची याबद्दलची काही मतं जाणून घेतली होती का? ती राष्ट्रीय कार्यकारिणी एकनाथ शिंदे यांनी कुठं घेतली? परंतु अध्यक्षांनी ती राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पदांची निर्मिती झाली आणि त्या पदनिर्मितीनंतर एकनाथ शिंदे यांची गटप्रमुख आणि पक्षप्रमुख म्हणून जी नियुक्ती झाली त्याला मान्यता दिलेली आहे. एका अर्थाने प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये जे बदल अपेक्षित होते ते बदल झालेले नसल्यामुळं, म्हणजे ज्या पद्धतीची लोकशाही अपेक्षित होती तशी झालेली नसल्यामुळं ती गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावरती पडली. आता बघा, कायद्याच्या ह्या सगळ्या खचखचकळ्यामध्ये कुठले मुद्दे कसे वापरले जातात. श्री उद्धव ठाकरे यांनी रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना ज्या वेळेला हे सगळे 16 आमदार हे सुरतमध्ये तिथे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती, कारण ती महाशक्ती कोण आहे नंतर लक्षात आलं ती भारतीय जनता पार्टीच होती, ज्या वेळेला सुरतमध्ये ही मंडळी तिथं थांबलेली होती त्यावेळेला रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर हे त्यांना भेटायला गेले आणि तो अर्थात सामोपचारानं तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता, तो शेवटचा प्रयत्न होता. परंतु हीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या वतीनं कशी वापरली गेली? ज्या वेळेला या आमदारांच्याबद्दल एक व्हीप पक्षानं बजावला आणि त्यावेळेला ही मंडळी कुणाच्याही संपर्कात नव्हती, त्यांनी पक्ष मिटिंगला येणं टाळलं असा जो मुद्दा आला त्याला बिलकुल हाच प्रयत्न हा वापरला गेला आहे. अशा अर्थाने की मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे या लोकांच्या संपर्कात होते आणि या सगळ्या मंडळींना माहिती होतं की शिवसेना पक्षामध्ये मतभेद आहेत, 2 गट परस्परांच्या विरोधात उभा राहिलेले आहेत आणि त्यामुळं एकनाथ शिंदे आणि 16 लोक काय झाडी आणि काय डोंगार वगैरे करत जे गुवाहाटीला गेले आणि ते कोणाच्याही संपर्कात नव्हते, ही गोष्ट श्री राहुल नार्वेकर यांनी खारिज केली. त्यांच्या मते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे जे गेले ते या मंडळींच्या संपर्कात होते, त्यांना माहिती होतं की काय चाललेलं आहे, त्यामुळं तोही मुद्दा त्यांनी गैरलागू ठरवला आणि एकूण लोकशाही धोरणाप्रमाणे एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असल्या ठरल्यामुळं जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की या प्रेसिडेंटमध्ये या चौकटीमध्ये तुम्ही निर्णय घ्या, त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय तर राहुल नार्वेकर यांनी घेऊन टाकला आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत लोकशाही संपवल्यामुळं
तो गैरलागू ठरला आणि एकनाथ शिंदे यांचाच पक्ष मान्यता मिळाल्यामुळं पुढचा सगळाच प्रश्न मिटला. भरत गोगावले यांची जी सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे निवड अयोग्य ठरवलेली होती, तीही अध्यक्षांनी योग्य ठरवली आणि मग सुनील प्रभू यांचं त्यांना अयोग्य ठरवलेलं असल्यामुळं आता खरा प्रश्न आहे, अजून त्याबद्दलचा निवाडा आलेला नाहीये, की जर एकनाथ शिंदे यांचा गट हा योग्य आहे, तर मग उद्धव ठाकरे यांच्याकडचे असलेले आमदार हे अपात्र ठरतील का? का इथून पुढे त्यांच्याबद्दलचा निर्णय झालेला असल्यामुळं ज्या ज्या वेळेला एकनाथ शिंदे गटाच्या बाजूनं व्हीप बजावला जाईल, त्या वेळेला त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार ठेवली जाईल का? असा महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. त्याबद्दलचा अजून कुठलाही निवाडा अध्यक्षांनी दिलेला नाही आहे. मी पाहतो आहे की एकनाथ शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरल्यानंतर एक प्रकारचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. ते अपेक्षित होतं. म्हणजे या पद्धतीचा निवाडा येईल असे काही संकेत मिळतच होते, परंतु आपण कायद्याच्या चौकटीवरती जो आधार अध्यक्षांनी वापरलेला आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये पण जाईल, तो आधार पुढं कायद्याच्या चौकटीवरती कसा कसा त्याबद्दलचा उहापोह होऊ शकतो, तेवढ्याच मर्यादेत या निर्णयाचं विश्लेषण करत आहोत. दुसरा महत्त्वाचा भाग, शेड्यूल 10चा पण निवाडा अध्यक्षांनी लावलाय आणि अध्यक्षांनी पुन्हा तेच वाक्य म्हटलं, की शेड्यूल 10चा अर्थ असा नाही की पक्षांतर्गत लोकशाही संपली पाहिजे. पक्षाच्या मध्ये अंतर्गत असलेले मतभेद जे आहेत, ते मतभेद जर कोणी व्यक्त करत असेल तर त्याला अध्यक्ष थेट पक्षाच्या बाहेर काढून टाकतील, असं होणार नाही. आणि यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचं सायटेशन दिलेलं असल्यामुळं तोच आधार राहुल नार्वेकर यांनी वापरला आणि त्यामुळे शेड्यूल 10चाही निवाडा त्यांनी दिला. एक, पक्ष कोणाचा याचा निवाडा दिला, शेड्यूल 10 कोणाचा याचा निवाडा दिला, व्हीप कोणाचा याचा निवाडा दिला आणि म्हणून 16 आमदार अपात्र ठरलेले असल्यामुळं हे संपूर्ण निकालपत्र हे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं हा निवाडा दिलेला आहे आणि हा निवाडा हा पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला चर्चेला येईल त्यानंतर या निवाड्याबद्दलची चर्चा होत राहील. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, श्री उद्धव ठाकरे हारले असले तरी सुद्धा ते जिंकतील का, त्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे, कारण ही सगळी कायदेशीर बाब जी आहे ती प्रत्येक मतदारांपर्यंत जाणं, त्यांनी ते समजून घेणं हा भाग वेगळा. ज्या पद्धतीनं शिवसेना ह्या राजकीय पक्षामध्ये फूट पडली, ती पाडली गेली, त्यांना सगळ्या पद्धतीचं जे पाठबळ लागतं ते भारतीय जनता पार्टीनं दिलं आणि उद्धव ठाकरे यांची एक प्रकारे केविलवाणी अवस्था केली, ती पाहता उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे ती राहू शकते. आत्ता ती आणखी वाढेल. हे सरकार घटनाबाह्यच होतं, ही मॅच फिक्सच होती, अशा पद्धतीचा प्रचार करण्यासाठीचा एक मोठा मुद्दा उद्धव ठाकरे यांना पूर्वीही होता, आताही राहील. आणि या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेले लोक, स्पेशली कोकण आणि मुंबई या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये शिवसेनेला मानणारे मतदार हे मोठ्या उत्साहामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं मतदान करतील अशी शक्यता आहे. त्याचा परिणाम फक्त लोकसभा निवडणुकीवरती होतो का ते बघावं लागेल. कारण लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे ती बहुधा विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येईल अशी शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा जो लोकांचा कौल आहे, तो लोकांचा कौल ही महत्त्वाचा ठरणार आहे. आणि पुन्हा नरो वा कुंजरो अशा पद्धतीची गोष्ट घडताना दिसते आहे. उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार सुद्धा पात्र ठरलेले आहेत. ते कसे पात्र ठरले असतील याबद्दलची ही आता आपल्याला त्याबद्दलचंही विश्लेषण करावं लागणार आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हरल्यानंतर सुद्धा त्यांच्याबद्दलची सहानुभूती येऊ नये, त्यासाठीच बहुधा याही आमदारांना पात्र ठरवले असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं हा हरल्यानंतर सुद्धा जिंकल्याचा मुद्दा आहे. फक्त अडचण कुठे होईल तर त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नाही, त्यांना शिवसेना हे नाव घेता येणार नाही. कारण आत्ता जरी त्यांच्याकडे शिवसेना हे नाव असलं तरी निवडणूक आयोग हे नाव काढून घेण्याची अधिक शक्यता आहे. कारण कुठेही निवडणुकीमध्ये कन्फ्युजन नको आहे अशा पद्धतीचा भाग घेऊन एकनाथ शिंदे हे पुन्हा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. त्यांना आता मिळालेलं जे मशाल चिन्ह आहे ते ऑलरेडी समाजवादी पक्षानं त्याबद्दलचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे त्याही पातळीवरती उद्धव ठाकरे यांची अडचण केली जाऊ शकते, ती होऊ शकते, कायदेशीरदृष्ट्या होऊ शकते. आणि म्हणून त्यांना शिवसेना या नावाव्यतिरिक्त पूर्णपणे एक नवं नाव, नवं चिन्ह ते घेऊन लोकांपर्यंत जावं लागेल. परंतु महाराष्ट्रातली जनता जर त्यांना उद्धव ठाकरे यांना मतदान करायचं असेल तर तेवढी सुज्ञ आहे, ती उद्धव ठाकरे यांना करू शकते, ती करेल. आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हरले तरीसुद्धा ते जिंकतील अशी शक्यता थोडीशी अधिक वाटते. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की काल इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली जी सहानुभूती आहे ती अधिकात अधिक आपण एनकॅश करावी अशा पद्धतीनंच काल जागा वाटपाबद्दलची चर्चा झालेली आहे असं दिसतं आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांना अधिकात अधिक ही जागा मिळतील. त्यामुळे दोन बाबतीवरती आपण विश्लेषण केलं. कायदेशीरदृष्ट्या राहुल नार्वेकर यांनी जो निवाडा दिला तो बरोबर आहे. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये पक्षांतर्गत असलेली लोकशाही असणं अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की राहुल नार्वेकर यांच्याबद्दल ते पक्षपाती नव्हते, कारण ते पक्षपाती आहेत आणि त्यांना एका विशिष्ट मर्यादेमध्ये तो निर्णय घ्यायचा नाही हे सुतोवाच थेट सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. परंतु तरीसुद्धा त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये निवडणूक आयोगाला अपेक्षित असलेल्या पद्धतीचा कारभार हा प्रादेशिक पक्षामध्ये होत नाही हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने निकाल देऊन टाकलेला आहे. हाच निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा कायम राहण्याची दाट शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे यांना हे सिद्ध करावं लागेल की 2018 साली स्वतःला सर्वाधिकार घेत असताना त्या सर्वाधिकारांचा ज्या पद्धतीनं ते सर्वाधिकार घेतले त्याला कायदेशीर आधार नाही आहे आणि असं तुम्हाला करता येत नाही. असं केल्यामुळं जी आत्ता त्यांची अडचण झालेली आहे ती अडचण सर्वोच्च न्यायालयामध्ये पण कायम राहील. पुन्हा आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. आत्ताच येते आहे की उद्धव ठाकरे गटानं तात्काळ सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात धाव घेतलेली आहे. कदाचित सुप्रीम कोर्ट तात्काळ सुनावणीला सुरुवातसुद्धा करू शकतं. परंतु ती अर्जन्सी सुप्रीम कोर्टासमोर यावी असं जर असेल तर मधल्या काळामध्ये होऊ घातलेल्या निवडणुका हा महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो. दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होऊन जातील आणि त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीला पुरेसा अवकाश आहे. अर्थात हा मुद्दा उद्धव ठाकरे लोकांपर्यंत कसा घेऊन जातात, लोक त्यांच्याबद्दलची असलेली जी सहानुभूती आहे ती आणखी वाढवत ठेवतात की ती कमी होते, त्यावरती महाराष्ट्रातल्या आगामी राजकारणाची बरीचशी दिशा ही असणार आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत केलेले जे बदल आहेत ते बदल हे कायदेशीरदृष्ट्या त्या चौकटीमध्ये बसवले नाहीत आणि त्याचाच त्यांना फटका बसला आहे. हे आता राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती दिसतं आहे. पक्षाची घटना, पक्षातल्या घटनेप्रमाणे निर्माण झालेली संरचनात्मक पदं, त्या पदांनी घेतलेले निर्णय हे का महत्त्वाचे ठरतात ते इथे आपल्याला दिसतं आणि ही अडचण ही सगळ्या देशभरातल्या प्रादेशिक राजकीय पक्षांची आहे की ज्या पक्षांचं नेतृत्व हे कुठल्यातरी एका कुटुंबाकडे असतं. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. आजपासून आपण थेट यूट्यूबवरती भेटू आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायचा सुद्धा प्रयत्न करू. अजूनही याबद्दलचा निवाडा राहुल नार्वेकर यांच्याबद्दल यांनी दिलेला तो पूर्णपणे आपल्या हातात यायचा आहे. त्यानंतर त्याचं आणखी विश्लेषण करूया. थांबूया आपण इथे.